दरम्यान राज ठाकरेंना कोकणाच्या विकासाचा पुळका कसा काय आला असा सवाल रामदास कदमांनी राज ठाकरेंवर निशाणा साधताना उपस्थित केला। मात्र राज ठाकरेंनी प्रसिद्धीसाठी दौरे करू नये असाही सल्ला रामदास कदमांनी राज ठाकरेंना दिला। मुंबई गोवा महामार्ग पाहणीवरून राज ठाकरेंवरती त्यांनी टीका सुद्धा केली। राज ठाकरेंना याआधी प्रामाणिकपणाची परीक्षा द्यावी लागेल असाही आरोप आशिष शेलार यांनी केलेला। बाळासाहेबांना मी एवढं सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो। याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचं हे तुम्हाला शोभादायक नाही असं मी म्हणेन। कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न। मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का। मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे।